सरकारी कामात अडथळा व सरकारी मालमत्तेचे नुकसान या आरोपातून कॉम्रेड माने, कॉम्रेड सदाशिव मलाबादे, ॲडव्होकेट जयंत बलुगडे यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता. दिनांक 18 मार्च 2010 रोजी सरकारच्या धान्यापासून दारू बनवण्याच्या धोरणाविरोधात तसेच रेशन दुकानात सर्वांना 35 किलो धान्य मिळावे या मागणीसाठी विनापरवाना प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांत कार्यालयाचे लोखंडी शटरचे नुकसान केले व बंदोबस्तावरील पोलिसांशी झटापट करून सरकारी कामात अडथळा आणला अशा विविध आरोपापेल संशयित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड दत्तात्रय हरी माने, कॉम्रेड शिवगोंडा खोत, कॉम्रेड भरमा कांबळे, ॲडव्होकेट जयंत बलुगडे, कॉम्रेड सदाशिव मलाबादे, श्रीमती वासंती कोळेकर, कॉम्रेड रामचंद्र पोला, कॉम्रेड जैनतबी नदाफ, सुभाष कांबळे यांची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी काम पाहिले. दिनांक 18 मार्च 2010 रोजी उपरोक्त संशयित आरोपी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 100 ते 150 लोकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला, नुकसान केले व शासकीय कामात अडथळा आणला अशा आशयाची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल नामदेव चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. सदर फिर्यादीच्या अनुषंगाने गुन्हा नोंद करून संशयित व इतर तिघांच्या विरोधात दोषारोप पत्र पाठवण्यात आले. बचाव पक्षाचे वकील यांनी घटनास्थळ पंचनामा, अटक पंचनामा, पोलीस अधीक्षक यांना पाठवलेला वायरलेस मेसेज मान्य केले. फिर्याद उशिरा दाखल केली आहे. दिनांक 18 मार्च 2010 ला जर घटना घडली व वायरलेस मेसेजद्वारे पोलीस अधीक्षक यांना संदेश पाठवण्यात आला तर त्या संदेशात घटनेबद्दल का उल्लेख करण्यात आला नाही, आरोपींची ओळख परेड नाही, 150 लोक होते तर फक्त 12 लोकांच्यावरच गुन्हा का दाखल केला याचे स्पष्टीकरण नाही, हा युक्तिवाद ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांनी मांडला. सदर युक्तिवाद उलट तपास व अपुरा पुरावा या कारणांचा संयुक्तिकपणे विचार करून न्यायालयाने उपरोक्त सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली. सदर कामी ॲडव्होकेट बाणदार यांना ॲडव्होकेट रचना पाटील, ॲडव्होकेट महेश कांबळे व ॲडव्होकेट देसाई यांनी सहकार्य केले. सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन